नमस्कार. आपल्या ना या YouTube चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. गेला महिनाभर सुरू असलेली प्रचाराची धामधूम परवाच संपली आहे. आज प्रत्यक्षात महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू झालं आहे. सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा अशी मी आपल्या ना या चॅनलतर्फे सर्व सुज्ञ मतदारांना आव्हान करतो. मतदान निर्भयपणे करा, निर्भीडपणे आपला मतदानाचा हक्क बजावा आणि बोगस मतदान, अमरी-तुमरी टाळा असंही मी आपणा सर्वांना आव्हान करतो. आज महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकूण 9,07,00,000पेक्षाही जास्त मतदानाचा त्यांना हक्क आहे. त्यातील साधारण 65 ते 70% या दरम्यान मतदान होण्याची शक्यता मला वाटते. हे मतदार जवळपास 1,04,27,000 मतदान केंद्रावर मतदान करतील आणि निवडणूक रिंगणात असलेल्या 4,136 पैकी आपण विधानसभेत कोणत्या 288 जणांना पाठवतील याचं उत्तर आपल्याला शनिवारी म्हणजे 23 नोव्हेंबरला मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यात धाराशिव कळंब, यवतमाळ कळंब, परंडा भूमवाशी, तुळजापूर आणि उमरगा लोहारा असे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. या 4 विधानसभा मतदारसंघनिहाय आज मतदानाच्या दिवशी एकूण नोंदवलेले मतदान आणि त्या मतदारांसाठी मतदान केंद्र याची क्रमवार आपण माहिती घेऊया. उस्मानाबाद या विधानसभा मतदारसंघात जवळपास 3,75,359 नोंदणीकृत मतदार आहेत आणि या मतदारांसाठी या मतदारसंघात 416 मतदान केंद्रांची केंद्रे उभारण्यात आली आहे. परंडा भूमवाशी या मतदारसंघात 3,31,546 मतदार असून त्यांच्यासाठी 376 मतदान केंद्रे असणार आहे. तुळजापूर मतदारसंघात 3,83,673 मतदार आहेत आणि त्यांच्यासाठी 410 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरगा लोहारा या विधानसभा मतदारसंघात 3,16,046 एवढे नोंदणीकृत मतदार असून त्यांच्यासाठी 321 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या 4ही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशाच थेट दुरंगी लढती होत आहेत. पण तरीही तुळजापूर मतदारसंघात देवानंद रोचकरी या सपच्या उमेदवारामुळे तिरंगी लढतीचं चित्र आहे. बघूया आता मतदार खऱ्या अर्थानं आपल्यासाठी झटणाऱ्या, आपल्या परिसराचा विकास घडवणाऱ्या आणि सर्वांना साथ देणाऱ्या उमेदवाराची निवड कशी करतात, कुठल्या चिन्हासमोरील बटन आज दाबतात आणि 23 नोव्हेंबरला त्यातून कोणाच्या नशिबी विजयाचा गुलाल लागतो हे याकडे आज मतदान असल्यामुळं कालचा दिवस तसा सर्वच मतदारसंघात अगदी उमेदवारांची आणि सर्वांची धाकधूक वाढवणं, कोण काय करतंय काय नाही, कोणाच्या काय करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं आणि थोडंफार घटना घडल्या. परवा संध्याकाळी विदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबरच
एका उमेदवाराच्या बहिणीवर इकडं मराठवाड्यात गंगापूर आणि हिंगोली येथील उमेदवारांच्या वाहनावर दगडफेकीच्या घटना घडल्या. तर काल तर एक हाय व्होल्टेज असा ड्रामा नालासोपारा येथे घडला. नालासोपारा येथे शिवसेनेचे भाजपचे केंद्र स्तरावर नेते म्हणून ज्यांची ओळख त्यांनी निर्माण केली आहे अशा विनोद तावडे यांना तेथील बहुजन विकास आघाडी हा जो हितेंद्र ठाकूर यांचा पक्ष आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरावा घालून तब्बल 3 तास रोखून धरलं होतं. ते पैसे वाटपासाठी आले आहेत असा त्यांचा आरोप होता आणि त्यांच्या त्या रूममध्ये पैसे सापडल्याचंही बवियाचे कार्यकर्ते सांगतात. मात्र याला एक दुसरी किनार असल्याचं काहींचं म्हणणं असून बवियाचे डहाणू मतदारसंघातील उमेदवारांनी ऐन शेवटच्या दिवशी माघार घेत भाजपला पाठिंबा घोषित केला आणि भाजपत प्रवेश केला. त्यामुळे हे घडलं असावं असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींनी तर विनोद तावडे हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना अडकवण्याचा हा त्यांच्याच पक्षातील काहींचा डाव असल्याचाही आरोप केला. खरं खोटं आता पुढे तपासात निष्पन्न होईल. आज तुर्तास एवढं. सर्वांनी मतदान करावं हीच परत एकदा अपेक्षा व्यक्त करून इथंच थांबतो. धन्यवाद.